शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपक ज्योती नमस्तुते। तर आज आपण बघणार आहोत 2026 मधील दीप अमावस्येचे महत्त्व, पूजेची योग्य पद्धत आणि या दिवशी करावयाच्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत। दीप अमावस्या म्हणजे दिव्यांची पूजा, घरात प्रकाश, आनंद आणि सकारात्मकता ऊर्जा आणण्याचा पवित्र दिवस। महाराष्ट्रात 2026 मधील दीप अमावस्या आषाढ अमावस्या ही 12 ऑगस्ट 2026 बुधवार रोजी आहे। अमावस्या तिथी 11 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 1:53 सुरू होऊन 12 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11:06 संपेल। तर या तिथीला दीपपूजनाला विशेष महत्त्व दिले जाते। घरात देवघरातील दिवे स्वच्छ करून त्यांना तेल किंवा तूप लावून पूजा केली जाते। या दिवशी कणकेचे दिवे तयार करून तूप घालून दिवा लावतात। त्या दिव्याने मुलांना ओवाळून त्यांना आशीर्वाद दिला जातो। दीप अमावस्या ही फक्त पूजा नसून लहान मुलांच्या उज्ज्वल, निरोगी आणि आनंदी भविष्यासाठी प्रार्थना करण्याचा सुंदर संस्कार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दीप अमावस्याचे जे काही महत्त्व आहे, तिथी वगैरे तर तुम्ही जाणूनच घेतली आहे। तर दिवा आपल्या अंधाऱ्या आयुष्यात उजेड आणणारा व आपल्या प्रत्येक शुभ कार्यात सगळ्यात पहिले आपण दीप पूजन करत असतो। अग्नीच्या साक्षीने आपल्या सगळ्या गोष्टी होत असतात। तर आपण दररोज देवपूजेला सगळ्यात जास्त जर मान असेल तर तो आहे दीपपूजनाला, व आज आपण ह्या दिव्यांची पूजा करायची आहे। आपण जेव्हा दररोजची आपली पूजा करतो तर आपण देवापुढे पहिले दीप प्रज्वलित करतो आणि मग देवपूजा करतो। तर आज आपण ह्या दिव्यांची पूजा करायची आहे। त्यांना एक दिव्याची आपल्या जे काही हिंदू संस्कृती आहे त्यात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। दिव्यांची जी काही गोष्टी आहे, तुम्ही कथा ऐकल्या असेल किंवा जे काही कहाण्या आहेत त्या ऐकल्या असेल किंवा तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही ऑनलाईन बघू शकता। दिव्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला ह्या दिवशी वाचायच्या आहे। घरात प्रसन्न वातावरण राहावं याच्यासाठी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे। आणि जसं तू सूर्यासमान प्रकाशित आहे, अग्नीसमान तू आहे, माझ्या घरात जसं तू प्रकाश देतो तसंच माझ्या जीवनातही प्रकाश दे। माझ्या घरात माझ्या मुलांना चांगले संस्कार व्हावे व सगळ्या गोष्टींमध्ये छान असं राहावं, सगळ्या सकारात्मक गोष्टी माझ्या घरात याव्या, हीच आपल्याला आजच्या दिवस दिव्यांपुढे प्रार्थना करायची आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे। पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे की कशा प्रकारे पूजा आपल्याला करायची आहे। तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल ही सबस्क्राईब करून घ्या व तसेच बेल आयकन ही प्रेस करा, म्हणजे आपण टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर सर्वप्रथम आपल्याला ज्या जागेवर आपल्याला दीपपूजन करायचं आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्याच्यानंतर पाट अंथरायचं आहे, चौरंग असेल तर चौरंग अंथरायचं आहे, त्याच्यावर एक स्वच्छ कापड ठेवायचं आहे। आणि जे आपण दिवे ठेवणार आहोत त्यासाठी आपल्याला रास करायची आहे। तुम्ही तांदूळ, गहू ठेवू शकता याच्यावर, मी तांदूळ ठेवलेले आहे। तर आपल्याला छान अशी रांगोळी त्याच्या खाली काढून घ्यायची आहे पाटाच्या खाली। त्याच्यानंतर अक्षदा आणि हळदी कुंकू जिथं आपण दिवे प्रज्वलित करणार आहोत तिथं ठेवायचं आहे। अक्षदा वाहून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला आपल्याकडे जे काही दिवे असतील ते तिथे ठेवायचे आहे। यात मी अगोदरच वाती आहे त्या ठेवून घेतलेल्या आहे, तेल वगैरे टाकून। आणि जो काही एक दिवा आहे तो घेतला आहे, तो मी अगोदर प्रज्वलित
केला होता चुकून. आणि आता हे काही जे कणकेचे दिवे आहेत ते घ्यायचे आहे. आता पूजा करायला सुरुवात करायची आहे आपल्याला. तर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पापासून सुरुवात करायची आहे. तर कोणत्याही शुभ कार्यात गणपती बाप्पांची पूजा खूप महत्त्वाची असते. तर इथं आपण पाण्याने पहिले अभिषेक करून घेणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देवे सर्वकार्येषु सर्वदा असं मंत्र म्हणत आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे व माझी पूजा निर्विघ्नपणे होऊ दे अशी त्यांना प्रार्थना करायची आहे. तर इथं आपण पहिले पाण्याने स्वच्छ पाण्याने अभिषेक केला आहे. त्याच्यानंतर आपण पंचामृत घ्यायचं आहे, त्याने अभिषेक करायचा आहे आणि मग नंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करून आपण स्वच्छ कापडाने पुसून आपल्याला गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे आपल्या घरात, जिथे आपण पूजा करणार आहोत तिथं. आता बघू शकता तुम्ही इथं आपण बाप्पांना पण विराजमान केलं आहे आणि आपल्याला बाप्पांच्या आवडीच्या दुर्वा असेल तर दुर्वा. आता मी हा व्हिडिओ जेव्हा शूट करते तर माझ्याकडे ज्या काही दुर्वा वगैरे त्या उपलब्ध नव्हत्या म्हणून नाही, पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच ते अर्पण करू शकता बाप्पांना. इथं मी एक फूल अर्पित केलं आहे. तुम्ही नैवेद्यही ठेवू शकता तिथं. जर काहीच नसेल तर दूध साखरचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. तर त्याच्यानंतर आपल्याला एक एक जे आपले दिवे आहेत ते घेऊन जेवढे तुमच्या घरात दिवे असतील ते स्वच्छ करून तुम्ही आजच्या दिवशी त्यांची सगळ्यांची पूजा करू शकता. तर इथे मी जे काही फूल वगैरे आहे गणपती बाप्पांना अर्पण केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक एक दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आज दिव्यांची आवस असंही म्हणतात. आजच्या दिवशी जे काही घरात तुमच्या नेगेटिव्हिटी असेल ते निघून जाण्यास मदत होते. अमावस्येच्या दिवशी शक्यतो जेवढ्या होईल तेवढ्या अशा प्रकारे घरात काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी केल्या तर माता लक्ष्मीचाही वास तुमच्या घरात असतो. ह्या दिवशी तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढे चांगले म्हणजे जे काही पॉझिटिव्ह एनर्जी येणारे कामं आहे ते करू शकता. तुम्ही उंबरठ्याला हळदीचं लेपन करू शकता. याच्यानंतर आपल्याला पूर्ण जे ते दिवे होते त्यांना मी अशा प्रकारे माझ्याकडे जे माळ आहे ते अर्पित करून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपल्या आजच्या दिव्यांची पूजा झालेली आहे. तर प्रत्येक दिव्यापाशी मी एक एक फूल अर्पित केलेलं आहे. तुमच्याकडे जे काही फूल अवेलेबल असतील ते तुम्ही इथं ठेवू शकता. आणि त्याच्यानंतर मी इथं गुळ खोबरा किंवा काजू बदाम याचं नैवेद्य दाखवून पाण्याचा हात फिरवून नैवेद्यम समर्पयामे असं म्हणत माझा हा प्रसाद ग्रहण करा व माझ्या घरात दिव्यांपुढे हात जोडून आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची व सांगायचं आहे माझ्या घरात याचप्रमाणे राहा, वास करा व माझ्या घरात जे काही वाईट नजर असेल किंवा जे काही नेगेटिव्हिटी असेल ते माझ्या घरापासून लांबच ठेवा अशी आपल्याला देवांपुढे आपल्या दिव्यांपुढे प्रार्थना करायची आहे. आणि अशा प्रकारे छान अशी आपली पूजा झालेली आहे. तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. त्याच्यानंतर हे काही जे कणकेचे दिवे होते तेही घेतले आहे. ह्या दिवशी आपल्या घरातले जे काही लहान मुले असतील त्यांना आपण ओवाळू शकता, औक्षण करू शकता. त्यांच्यापासून नेगेटिव्ह एनर्जी त्यांच्यात राहत नाही व त्यांच्या बुद्धीत चालना मिळते. तर त्यांनाही आपण औक्षण करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपले दीपपूजन झालेलं आहे. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.